नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं, तर फुई आजी सगळ्यांसाठी चहा घेऊन येत असते. तर फुई आजीच्या पोटातून वेगवेगळे आवाज येतात. तर फुई आजी पोट पकडते आणि वॉशरूममध्ये जायला निघते. तर अर्जुन तिला आवाज देतो आणि तिची मजा घेतो. फुई आजी काय झालं आणि सगळे हसायला लागतात. त्यानंतर इकडे अमोल शाळेची तयारी करतो. तर अप्पी अर्जुन अमोलला स्वतःच्या शाळेबद्दल किंवा दिवसाबद्दल सांगत असतात. आणि त्यानंतर अप्पी अर्जुनला बोलते, अर्जुन तू अमोलला शाळेत सोडायला जाशील का? तर अर्जुन बोलतो हो. तर अप्पी बोलते ठीक आहे, आज मी जाते, उद्यापासून तू घेऊन जा. तर अर्जुन बोलतो ठीक आहे. तर अर्जुन पण बोलतो मला पॅरेंट्स मीटिंग अटेंड करायला खूप आवडेल. तर अमोल बोलतो आता मी पण शाळेत सांगणार माझे बाबा पोलीस आहेत म्हणून. मग अर्जुन अमोलला सोडायला जातो, कारण अप्पीला ऑफिसमधून कॉल आलेला असतो गायतोंडेंचा की त्यांना तिला अर्जंट ऑफिसमध्ये बोलावलं असते. म्हणून अप्पी अमोलला सोडायला जाऊ शकत नाही. ती अर्जुनला सांगते सोडायला जा. तर अर्जुन अमोलला सोडायला जातो. अप्पी डायरेक्ट ऑफिसला निघून जाते. त्यानंतर फुई आजी इकडे मोनाला बोलते, काय बाई सकाळपासून पोट खूप खराब झालं आहे. मोना बोलते तुम्ही काही खाल्लं होतं का? तर आजी बोलते तुझ्याकडून लाडू खाल्ला तेव्हापासून झाला आहे. तर फुई आजीला संशय येतो. तर फुई आजी मोनाला बोलते तू यामध्ये काही टाकलं होतं का? तर मोना बोलते हो. तुम्ही माझ्या घरात भांडण लावाल तर ही मोना गप्प बसणार? तुम्हाला वाटलंच कसं? तर आजी बोलते नाही ग, मी तुझ्यासाठीच बोलले होते. मला मला असं सांगितलं की तुम्ही घरात भांडण लावून मला स्वतःच्या माझ्या घरच्यांच्या मनात मला वाईट करणार आहात तुम्ही. यापुढे जर तुम्ही माझ्या वाकड्यात गेला तर बघाच, असं फुई आजीला बोलते. तर फुई आजी समोर बोलणारच असते तेवढ्यात तिच्या पोटात दुखायला चालू होते. तर ती परत वॉशरूमला जाते आणि तिथे वॉशरूमवरून जाऊन आल्यानंतर बोलते अप्पी तू माझ्या डाव माझ्यावरच उलटवला. आता बघच तुझ्या लहान पोराला कसं मी माझ्याकडे वळवून घेते आणि तुझे काय हाल करते. असं बोलून आजी विचारात पडली असते. इकडे अर्जुन अमोलला सोडायला शाळेत आलेला असतो. सिम्बा स्टाईलमध्ये अर्जुन अमोलची तयारी करून कॉलर वर करून देतो आणि त्याला सिम्बा बनवतो. तर अमोल बोलतो हे असं सिम्बा झालो आहे असं मला नको सांगशील, कारण की तिला माहीत नाही आहे. तर अर्जुन एकदम चकितच होतो. तर अर्जुन अमोलला प्रॉमिस करतो की नाही सांगणार आणि तो अमोलला शाळेत सोडतो. तर इकडे स्वप्नील घरी आलेला असतो. तिथे दिप्याला तो दिसतो. तर दिप्या त्यांना बोलतो काय झालं स्वप्नील सर? तर स्वप्नील बोलतो कदम आहेत का? तर दिप्या बोलतो हो, त्यांना बाहेर बोलव. तर दिप्या बोलतो आज चला ना. नाही बाहेरच बोलव बोलतं. तर दिप्या त्यांना बाहेर बोलवतो. त्यानंतर स्वप्नील कदमांना डायरेक्ट बोलतो की जसं त्याचं तोंडून रुपालीच बोलत असते. स्वप्नील बोलतो विन्या काका, अर्जुनने जे काही केलं ते बरोबर नाही केलं, आर्याचा तर विचार करायला पाहिजे. तर कदम बोलतात हो, अर्जाने डिसिजन घेतला आहे, आपण त्यात काय करणार आहे. तशी अप्पी आणि अमोल हे सर्व अर्जुनसोबत खुश आहे. तर स्वप्नील बोलतो आर्याचं काय, तर बिचारी तिला तुम्ही स्वप्न दाखवली आणि आता हे तुम्ही बरोबर नाही केलं. तर दिप्या बोलतो सर हे तुम्ही तुमच्या तोंडून नाही बोलत आहात, तुमच्या तोंडून रुपाली ताई बोलते असं वाटतंय मला. तर स्वप्नील दिप्याला गप्प करतो. स्वप्नील बोलतो अर्जुनला विचार करायला सांगा परत आणि स्वप्नील तिथून निघून जातो. तर बापू बोलतात कदमांना की तुम्ही अर्जुनला एकदा विचार करायला सांगा. तर कदम बोलतात नाही, त्यांनी जो डिसिजन घेतला तो मला पटलेला आहे आणि सर्व आपापल्या खोलीत निघून जातात. इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला आलेला असतो. चिंचुकेने एक लहान मुलाला पकडून आणलेले असते. त्याची केस अर्जुन समोर ठेवतो आणि बोलतो साहेब या मुलाने स्वतःच्या घरात चोरी करून स्वतःच्या गर्लफ्रेंडला त्या चोरीच्या पैशाने गिफ्ट दिले आहे. तर अर्जुन बोलतो हे तुम्हाला कोणी सांगितले, याच्याबद्दल कंप्लेंट कोणी केली? तर चिंचुके बोलतो स्वतः त्याच्या आईने कंप्लेंट केली. तर अर्जुन विचारात पडतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.